काही महिने तुम्हाला जे आता पाणी तुम्हाला गरम भेटेल किंवा मेमध्ये आलात मार्चच्या टायमाला आलात त्यावेळेस तुम्हाला गरम पाणी भेटेल त्यावेळेस, आणि पावसाचं बोला वेगळं असेल तर काहीच नाही असं. ज्यावेळेस तुम्हाला मेमध्ये भेटेल पाणी भेटेल तुम्हाला एवढं मात्र आहे. तर तुम्ही इथं थंड पाण्याची अंघोळ पण करू शकता. त्याच्यानंतर हे देऊळ आहे आणि हे एंट्री आहे इथली, बाहेरचा परिसर पण बघू शकता. आणि हा वरचा रस्ता आहे ह्याचं इकडून असं, तोही तुम्हाला दाखवतो मी आता पूर्ण व्यवस्थित. मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आता दुपारचं आपण चाललो आहोत गरम पाण्याकडे चाललो आहोत आपण. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी ना आपल्याकडे गरम पाणी ते दाखवणार आहे मी. आणि ह्या उन्हातनं आपण आता गरम पाण्याकडे, सकाळचं कसं थंड वगैरे असतं त्याच्यामुळं जात नाही आपण, पण आता पाणी वगैरे पण खूप सारं गरम असणार आहे. तर ह्या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे. आणि आपल्या गावापासून मिनिमम 7 ते 8 मिनटं लागतात. जर असं कोण नवीन असेल तर त्याला मिनिमम 20 मिनटं, आमच्यासाठी तर ते 7 ते 8 मिनटंच लागतात, जास्त काय लांब नाही. आणि ते उन्हावऱ्यापासून बोलत ना, ते उन्हावऱ्यापासून खूप लांब आहे. मिनिमम जरी बोलत तर 3 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे गावापासून. तर आमच्या इथून मोस्टली जवळ आहे ते. हे बघू शकता ही वाट आहे, या वाटेनं आपल्याला सरळ जायचं आहे. आणि इकडून खूप सारे व्हिडिओ दाखवलेत मी बोंडांचे वगैरे. आणि ते आपल्यासोबतती स्मशान आहे, त्या स्मशानाच्या इकडून सरळ असं वाट गेले, गाडी वगैरे पण जाते इथे. पण आता कसं गवत वगैरे जास्त असल्यामुळे गाडी वगैरे पण खाली नेऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण चालतच चाललो. गाडीनं तर काय मोजून 5 मिनटं लागतात. चला तर मी पुढे दाखवतो कसं जायचं काय ते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, खूप काही गोष्टी दाखवणार आहे मी. आणि कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि मित्रांनो पण शेअर करा. आणि गरम पाण्याचं कुंड कोणाकोणाला माहीत आहे मित्रांनो ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि हे कुंड आहे मंडणगड तालुक्यामध्ये मोडतं, आणि आम्हाला ते जवळ आहे तामाने, पण नदीच्या पहिलीकडे त्या साईडला असल्यामुळे सीमा दुसरी मोडते, तर ते उन्हावऱ्यामध्ये मोडलं जातं. तर उन्हावरे गरम पाण्याचं कुंड असं बोलतात मोस्टली. तर तुम्ही सर्च वगैरे केलात ना तरी तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल. आणि तिथे देऊळ वगैरे पण आहे, जागृत देवस्थान वगैरे महादेवाचं वगैरे, तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो आपण आता या सपाटाकडे आलो. आणि या सपाटाकडनं पावसाळ्याचे मी व्हिडिओ टाकलेत बघा. अजून एक तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे आपल्याला, ते खुब्यांचा. ते मी आता तर शक्य नाहीच आहे, पण मी दाखवेन, तोही दाखवण्याचा प्रयत्न करीन. की आपण मोस्टली पावसाळ्याचे जास्त खुबे खात नाही मित्रांनो, तर आपण आत्ता उन्हाळी खुबे खातो. कारण उन्हाळ्याच्या खुब्यांमध्ये माती नसते, आणि पावसाळ्याच्या खुब्यांमध्ये कसे ते चालू वगैरे असं म्हणजे इकडून तिकडून चालत असतात ना, तर त्याच्यामध्ये ते माती वगैरे खात असतात. आणि उन्हाळ्याचे कसे एकाच जागेवर असतात, त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये जास्त माती वगैरे भेटत नाही. आणि बघू शकता पिंपळाचं वगैरे झाड केवढं मोठं आहे. तर इथून आपण असा हे किट्याची वाढ गेली आहे इथे बघा, ते फाटी ठेवली नाही तिकडून अशी किट्याची, पण आपण इथून शॉर्टकटने आलो आहोत. हे बघा इथे प्रत्येकाने फाट्यांचा डी घालून ठेवली नाही. तरी पूर्ण सपाट इथे आपण क्रिकेट वगैरे खेळायला यायचो. चक्रीवादळ ज्यावेळेस झाल्याच्या नंतर आपण इथे क्रिकेट वगैरे सगळे मुंबईवाले ऑल टोटल गावाला होते, त्यावेळेस आपण इथे क्रिकेट खेळायचो. खूप छान असं ग्राउंड आहे. तर गावाला ह्या सर्व गोष्टी खूप मजा करायला भेटते. तर एकदा नक्की आपल्या गरम पाण्यावर या फॅमिलीला घेऊन येऊ शकता तुम्ही. आणि मेन पाण्याचं असं बोलत ना तर अंगावर काटा वगैरे असेल किंवा खाज असेल ना, तर ते पूर्णपणे गायब होऊन जाते त्या पाणी अंगावर घेतल्यानंतर. तर मित्रांनो हे करवंदाची झाड आहेत बघू शकता. आता फुलं वगैरे पण पडत आहेत हे बघा. आता करवंद पण येतील लवकरच. आणि आता सीझन म्हणजे बोरींचा सीझन आहे, तर इथे बोरींची झाडं तीही तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर बोर वगैरे झालेत काय. आणि आपण दुपारी चाललो आहोत ना, ऊन वगैरे पण खूप आहे. नानू तर पुढे गेलं आहे बघा. इथं बोरींची झाड आहेत, बोर वगैरे काही दिसत नाही अजून टाईम आहे. टाईम म्हणजे ह्या एंडिंगपर्यंत होतात बोरं, पण यंदा काय बोरांच्या झाडांना काय बोरच दिसाय मागत नाहीत. बघू शकता खाली वगैरे पण नाही बोरं कुठं पडलेली. ही अशी वाढ गेली सीधा सरळच, त्या वाटेनं आपल्याला सरळ जायचं आहे. आणि ह्या साईडला यायला बोलत ना मित्रांनो, तर तुम्ही गाडी डायरेक्ट गरम पाण्याजवळ घेऊन येऊ शकता. मग ती 4 व्हीलर असो अथवा बाईक असो, किंवा तुम्ही मोठी गाडी घेऊन या कोणतीही,
ती जो डांबरी रस्ता आहे तो शेवटपर्यंत आपल्या गरम पाण्याच्या तळीपर्यंत आहे. तुम्ही त्या तळीच्या बाजूला लावू शकता ना, तुम्हाला लांब जायचं ना काय. एक मात्र चांगली सोय आहे की तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता आणि तिथे खूप सारे पर्यटक येत असतात, पाण्याला भेट वगैरे देत असतात, देवळामध्ये जातात वगैरे आणि ते पाणी देवाचं पाणी मानलं जातं. तर एकदा नक्की विजिट द्या तुम्ही, कारण खूप सारे लोकांचे जिथे खाज वगैरे बोला ना, आयटे वगैरे बोला असे काय इन्फेक्शन असेल, काय फोड्या वगैरे असतील अंगावर वगैरे, काय काटा वगैरे असेल पाण्यामुळे, तर त्यासाठी ते लोक येतात आणि खूप लोकांना तिथले पाण्याचा खूप चांगल्या प्रमाणे फरक पडलेला आहे. तर एकदा नक्की विजिट द्या. आणि हे पाणी 12 महिने तुम्हाला ज्या पद्धतीने आता गरम पाणी भेटणार आहे ना, ते 12 महिने गरमच पाणी भेटणार तुम्हाला. तर मित्रांनो, आपण ना आता खाली उतरूया. आपण आलो आहोत गरम पाण्याकडे आणि हाच एक मी आपला डोंगर भेटतो, तुम्हाला तोही दाखवतो. आणि गवत वगैरे तर बघू शकते बघा, गवत किती आहे हे बघा. हाच एक एवढा नॉर्मली डोंगर आहे, 2 टेकड्यात की वर चढण्यासाठी. नाहीतर चढायला बोला तर हाच भारी पडतो, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर इथून खाली गेलात की नदी आहे, तर मी तुम्हाला ऑल टोटल पूर्ण दाखवीन. नदीचा व्ह्यू, गरम पाण्याचं हे दाखवीन, माहिती सांगेन. आणि व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत तर बघा, व्हिडिओ खूप धमाल असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. कारण गरम पाण्याचं कुंड हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी आहेत. एक चिपळूणमध्ये पण आहे, अजून कुठे कुठे मला एक माहीत नाही, पण एक चिपळूणमध्ये आहे एवढं मला माहीत आहे. संगमेश्वरला पण आहे ना रे, गुहागर. हां, गुहागरच्या इकडे आहे मोस्टली. चला तर आपण डायरेक्ट हे बघा, इथे खाली नदीचं ही लागून आहे ना, पूर्ण ही नदीच आहे. तर खाली आता नदीकडे जाऊयात, डायरेक्ट नदीवर भेटतो आणि डायरेक्ट मग गरम पाण्यावर जाऊयात आपण. गरम नंतर आपण बोलू. तर हे बघा, नदीवर आलो आपण. आणि पावसाचं ह्या नदीला मित्रांनो पाणी खूप असतं की तुम्ही पहिलीकडे वगैरे पण जाऊ शकत नाही, एवढं पाणी बेकार असतं. आणि ते तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतो, ती म्हणजे बघा, हे बघा, हिला इरी बोलतात. आणि कशाचं झाडापासून आहे ते, हे ना आपली सुपारीची झाड असतात ना, त्यांची झापली असते ना, त्याचं हे बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना पत्रावली वगैरे बनवायची कशी ते पण तुम्हाला मी दाखवीनच. आणि मोस्टली आम्ही ना ह्याचा उपसण्यासाठी उपयोग करतो, बालडी बिल्डीचा उपयोग करत नाही. तर हे उपसायला एक नंबर असतं, तर मोस्टली उपसण्यासाठी आम्ही हेच यूज करतो. हे बघा, इथं खूप सारे आहेत, कोणतरी आणून ठेवला नाही, तर आपण नंतर घेऊन जाऊयात. हे आपले उपयुक्त आहेत, सध्या तर नाही आहेत. इथे एक पिशवी पण भेटली आहे, पिशवी पण आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण नदीच्या काठी ज्या भेटणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या सोन्याहून मोल्याहून गोष्टी असतात. जेणेकरून जर तुम्ही कॅम्पिंगला वगैरे गेलात आणि त्यावेळेस तुमच्याकडे अशी काही जर सिच्युएशन असेल की तुमच्याकडे काहीच म्हणजे संरक्षणासाठी नसेल किंवा काय हत्यार वगैरे नसतील, तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करू शकता. खूप काही गोष्टींसाठी उपयोग ठरू शकतं मित्रांनो. तर ही नदी आहे बघा, आणि ही भारजा नदी आहे. गुगलला वगैरे पण सर्च करू शकता मोबाईलवरनं बोला. पावसाच्या नदीला पाणी खूप असतं, तर पूर्णच जाऊ शकत नाही इकडून. पहिली तिथे शिंपली पण दाखवते बघा मित्रांनो, ते शिंपली पण आहे, हे बघा, व्हाईट. आणि शिंपली शोधायची कशी ना, तीही मी एक व्हिडिओ टाकला बघा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल शिंपली. तर हिला शोधायची असेल ना मित्रांनो, तर हिचं ना जे तोंड असतं ना, तो ओपन असतं. आणि ही जी बाजू आहे ना, हे बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल, तरी व्हाईट दिसतं. आणि ह्या ना इकडून जी गॅप ती ओपन दिसते, तर त्याच्यानं समजायचं ओळखायचं बघा शिंपली. तर ह्या अशा शिंपल्या आपल्या, ह्या आपण शिंपली बोलतो ह्या ना, ह्या पण आपल्या साईडला खूप भेटतात. तर आपण सोडून देऊयात, कारण एक नको आहे आपल्याला. आपण मित्रांनो आता गरम पाण्यावर जाऊयात. तर हे वरतून येते ना, ते गरम पाणीच आहे, बघू शकताय बघा. आणि हा पूर्ण असा नदीचा प्लेस आहे. तर मित्रांनो, आपण आता फायनली ना गरम पाण्याकडे आलो आहोत. तर गरम पाणी तुम्हाला दाखवतो, कारण तिथं जरा लेडीज वगैरे होते, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट देवळात आलो. तर हे देऊळ आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, ते तुम्हाला दाखवतो. इथं सर्वांनी ज्यांनी देणगी दिली आहे त्यांची नावं दिलेली आहेत, बघू शकता. हे बघा, 33 रुपये सर्वांची नावं दिली आहेत. तर मी तुम्हाला ते व्यवस्थित दाखवतो. पहिला एरिया दाखवतो, साईडचा परिसर दाखवतो, बघू शकता. ही बिल वगैरे आहेत. आणि हे एंट्री आहे इथली. बाहेरचा परिसर पण बघू शकता. आणि हा वरचा रस्ता आहे,
ह्याचं इकडून असं तोही तुम्हाला दाखवतो मी आता पूर्ण व्यवस्थित. बघू शकता बघा, हा मित्रांनो रस्ता आहे. हा उन्हावऱ्यातनं रस्ता आला आहे, डांबरी रस्ता आहे. मध्ये मध्ये हा पण रस्ता खूप खराब झाला आहे. त्या रस्त्याचं पण काम होतं, काम झालं आहे की नाही माहीत नाही, कारण आपण ह्या रस्त्याने येत नाही. आपल्याला गावाशेजारी असल्यामुळे आपण नदीच्या पलीकडे राहतो, तर ते आपल्याला जवळ पडतं. आणि ते बसण्यासाठी बघू शकतो इथं पालखीचा 20वा स्थान आहे. म्हणजे पालखीला वगैरे इथे होळी लागते. समोर जे तुम्हाला इथं व्हाईट दिसतंय ना, तिथे होळी लागते. आणि ते मोठं हॉल आहे, शेड आहे. ह्याच्यामध्ये मिनिमम 400 ते 500 माणसं बसतील एवढं मोठं शेड बांधलेलं आहे. आणि ते महाशिवरात्रीच्या टायमाला खालच्या चोंड्यांमध्ये मॅच वगैरे होतात. तर हे देऊळ आहे, त्या देवळामध्ये जाऊन तुम्हाला देवाचं वगैरे पण हे दाखवतो, माहिती देतो जरा थोडीफार. तरी एंट्री आहे, दरवाजे वगैरे उघडेच आहेत. आणि ते कचरा वगैरे पण भरपूर सारा पडला आहे. तरी बेल आपण बेल मारूया पहिले. तर हे देवांचे आहे, इथे खूप पर्यटक वगैरे येतात, बघू शकता मित्रांनो. आणि ज्याने देणगी वगैरे दिलेली आहे ना, त्यांची इथे सर्वांची नावं लिहिलेली आहेत. चंडिका देवी मंदिराच्या जीर्णोद्धार दिनांक 12/6/2011. हे बघू शकता इथे सर्व देवाबद्दल लिहिलेलं आहे. इथं तेल वगैरे आहे. इथे मेणबत्ती लावायला माचीस वगैरे पण नाही. आपल्याला माचीस भेटला असतं आपण मेणबत्ती वगैरे माचीस वगैरे आपण हे लावलं असतं, अगरबत्ती वगैरे, पण ते पण नाही इथे. तर आपल्यासोबत नाणं आहे, बघू शकता बघा, इथे पण आहे. इथे काय साना वगैरे भरतात ना, त्यासाठी आहे इथे. आणि महाशिवरात्रीच्या टायमाला वगैरे नाही ते जेवण वगैरे इथं सर्व असतं. चला तर आपण आता मित्रांनो डायरेक्ट गरम पाण्याकडे जाऊयात. आणि त्यावेळेस तुम्हाला तिकडून एंट्री नसेल. हे बघा, ह्या साईडने एंट्री असते, इकडून अशी ह्या साईडने एंट्री असते. इकडून तुम्ही यायचं, देवाचं दर्शन वगैरे करायचं आणि बाहेर पडायला तुम्ही त्या साईडने पडू शकता. इथून ह्या साईडने बाहेर पडायला असतं. आणि पूर्ण कौलारू आहे नदीच्या बाजूला. सजावट वगैरे पण बघू शकता, बांधकाम वगैरे पण छान बांधलेलं आहे. आणि ते तुम्हाला केव्हा पण आहे, तुम्हाला शांतताच भेटेल आणि खूप गार असं वातावरण भेटेल. आणि बाहेर गेलात ना, खूप सारे गरम करेल तुम्हाला, एवढं सर्व एकदम शांत वातावरण असतं इथे. तर अशा ठिकाणी याल ना मित्रांनो, तर कचरा वगैरे करू नका. चला तर आपण आता डायरेक्ट पुढे जाऊया. तिथं पालखीला वगैरे बसवण्यासाठी आहे. आणि इथे आम्ही क्रिकेट वगैरे पण खेळायचो इथे, त्या मैदानात फुल मजा करायचो. कॅम्पिंगसाठी बोलू शकता तुम्ही, अथवा फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता. तर तुम्हाला मी गरम पाण्याचं दाखवतो. आणि ते जे तुम्हाला दिसते व्हाईट जे काटू वगैरे केल्यात, तिथे मित्रांनो होळी लागते होळीच्या टायमाला. आणि मोठी होळी असते इथे. तर महाशिवरात्रीच्या टायमाला इथे जत्रा असते खूप मोठ्या प्रमाणात. तर महाशिवरात्रीच्या टायमाला आलात ना, तर खूप तुम्हाला क्राऊड भेटेल. पण एकदा गरम पाण्याचा आंघोळ करायला नक्कीच या मित्रांनो, जर कोणाला एलर्जी वगैरे काय प्रॉब्लेम असेल तर. चला तर आपण डायरेक्ट गरम पाण्यावर जाऊयात. तर बघू शकते बघा, गाड्या एकदम डायरेक्ट खाली घेऊ शकतात गरम पाण्यातून. इथे गाडी लावली आहे एक ऑलरेडी, बाईक. आणि ते कपडे चेंज करण्यासाठी बांधलेलं आहे. आणि ते एक बाईक. चला तर आपण आता गरम पाणी दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, इथे लिहिलं थमाचे स्थान. आणि खाली नदी आहे. आणि गरम पाणी बघू शकता बघा, गरम पाणी किती आहे ते तुम्हाला दाखवतो. की तुम्ही याच्यामध्ये आंघोळ करू शकत नाही, एवढं खूप गरम पाणी आहे मित्रांनो. जर याच्यामध्ये अंडे वगैरे टाकलं ना, ते अंडी बॉईल होऊन येतात. आणि बेडक्या वगैरे जर ह्याच्यात उडी मारली बायच्या, लगेच मरूनच जातात. एवढं गरम पाणी आहे की तुम्ही अंगावर पण घेऊ शकत नाही. हे पाणी कुठून येतं, काय येतं, काहीच माहीत नाही. इथं बघू शकता महादेवाचं स्थान आहे इथे. ह्याच्यामधून गरम पाणी येते. हे बघा, ह्याच्यात तांदूळ टाकले आणि ते तांदूळ वगैरे शिजलेले आहेत पूर्णपणे. हे बघा, याच्यामध्ये हे
पाखरं वगैरे पडलेले आहेत ते सर्व मेलेत. एकदा आतमध्ये पाण्यामध्ये पडले की लगेच ताबडतोब मरून जातात. तर पावसाचं बोललात ना मित्रांनो, तर ह्याच्या वरतून हे जे पत्रे बित्रे उडालेत तुम्हाला दिसत आहेत, तर हे नदीच्या पाण्यानेच उडालेत. तर तुम्ही विचारच करू शकता की ह्या नदीला पाणी किती येत असेल. हे ह्याची मिनिमम हाईट बोललात ना, तर इथं वरपर्यंत यायला ते 7 ते 8 फूट हाईट आहे. तर त्याच्यापेक्षाही दुप्पटीने वरतून पाणी जातं. तर विचारच करू शकत. याच्यामध्ये पैसे वगैरे पण टाकतात. आता शेवाळी वगैरे वाजले ते सर्व क्लीन करून जाणार महाशिवरात्रीच्या टायमाला वगैरे. तर ह्याच्यामध्ये आम्ही उड्या वगैरे मारतो एवढं पाणी गरम असून पण आता नाही मारणार, कारण कपडे आणलेले नाहीत आम्ही. तर बघू शकते बघा, महादेवाचं स्थान आहे ते महादेव. ते इथं तर मच्छी पकडा आल्या, त्याच्यामुळे हे कांडाल बिंडाल आणली नाही त्यांनी. ते रूम आहेत जेंट्स लेडीजसाठी वगैरे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी. आणि आपलं गरम पाण्याचं कुंड. एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो, ऑल टोटल आपला व्हिडिओ तर दाखवले तुम्हाला, सर्व माहिती वगैरे पण सांगितली आहे. अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सर्च करू शकता. आणि ते खूप गरम पाणी असतं 12ही महिने. तुम्हाला जे आता पाणी तुम्हाला गरम भेटेल किंवा मेमध्ये आलात, मार्चच्या टायमाला आलात त्यावेळेस तुम्हाला गरम पाणी भेटेल त्यावेळेस. आणि पावसाचं बोला वेगळं असेल तर काहीच नाही असं. ज्यावेळेस तुम्हाला मेमध्ये भेटेल तसंच पाणी तुम्हाला पावसाळ्यालाही भेटेल, आणि हिवाळच्या टायमाला तर तसंच कडक पाणी भेटेल तुम्हाला. एवढं मात्र एक इथे पाण्याची एक खासियत आहे. आणि ही साईडला नदी आहे, तर तुम्ही इथं थंड पाण्याची आंघोळ पण करू शकता, त्याच्यानंतर येऊन तुम्ही इथं गरम पाण्याची पण आंघोळ करू शकता. तर अशा दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. जेवण वगैरे बोला, कॅम्पिंगसाठी बोला, तर तुम्ही येऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय, काळजी घ्या.